बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशन घोटाळा झाला। रेशनच्या प्रत्येक गोणीत 3 ते 4 किलो धान्य कमी आहे। महसुलाच्या पंचनाम्यात पुरवठा विभागाचे गोड बंगाल आता उघड झाले। संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील हा प्रकार। मापात पाप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहे। रेशनच्या धान्याची कोण करतंय चोरी, हा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झालाय। सोयगाव तहसीलच्या पुरवठा विभागाकडून पुरवठा होणाऱ्या रेशनच्या धान्यात चक्क गोणी मागे 3 ते 4 किलो धान्य कमी भरल्याचं महसूलच्या पथकाने केलेल्या रेशन दुकानाच्या पंचनाम्यात उघड झालं। त्यामुळे संशय बळावला असून ही धान्याची चोरी कोण करतो असाही प्रश्न आता उभा राहिलाय। यामुळे मापात पाप करणाऱ्यांची तातडीने चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून थेट महसूल पथकाकडे आता करण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले। सचिन, हा जो प्रकार समोर आला या संदर्भात आता तक्रार देखील दाखल करण्यात आली, मात्र रेशनीच्या प्रत्येक गोणीमध्ये 3 ते 4 किलो धान्य कमी असल्याचा प्रकार आता समोर आलाय। काय या संदर्भात ताजी अपडेट आहेत? या प्रकरणाचा नेमका माहिती बाहेर कशी आली, काय या संदर्भात सविस्तर? करंजी, आपण पाहतोय की गोरगरिबांच्या हक्काचं अन्नधान्य म्हणजेच रेशन असतं, मात्र या रेशन मध्ये काळा बाजार झाल्याचं आता स्पष्टपणे उघड झालंय। कारण एका गोणी मागे 3 ते 4 किलो रेशन जे आहे ते कुठेतरी कमी असल्याचं पाहायला मिळालंय। हे जे पथक होतं या पथकाने स्वतःही तपासणी केलेली आहे आणि त्यानंतर हे स्पष्टपणे उघड झालंय की लाभार्थ्यांपर्यंत जे काही धान्य पोहोचवलं जातं, रेशन पोहोचवलं जातं, तर त्यामध्ये 3 किलो रेशन हे कमी आहे। जर समजा एका गोणी मागे 3 किलो कमी असेल तर 10 गोण्या जेव्हा येतात तर 30 किलो रेशन कमी झाल्याच्या नंतर अशा प्रकारे काही रॅकेट्स असतील किंवा काही यामध्ये सहभागी असणारे काही जे काही अदृश्य हात असतील ते सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये पैसे कमवत असतील। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर गोरगरिबांपर्यंत किंवा लाभार्थ्यांपर्यंत, गरजूंपर्यंत हे रेशन पोहोचायला हवं। मात्र रेशनच्या गोण्यांमध्ये सुरुवातीला जर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे घोटाळा होत असेल तर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असताना ते किती पोहोचणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। पुरवठा विभागाच्या वतीनं ज्या पद्धतीने तपासणी करण्यात आली तर त्या तपासणीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर अशा प्रकारे ज्या काही चोऱ्या होत आहेत, अशा प्रकारे जे काही घोटाळे होत आहेत ते दिसायला छोटेसे जरी असले तरी जेव्हा ते एकत्रित येतात किंवा जेव्हा ही संख्या वाढत जाते तर त्यामध्ये मोठा घोटाळा समोर येतो। कारण एका गोणीमागे 3 किलो जरी कमी वाटत असलं तरी 100 गोण्यांमागे जेव्हा मोठ्या स्वरूपामध्ये हे रॅकेट असेल किंवा ह्या पद्धतीनं 3 किलो जर कमी असणारे अदृश्य हात हे कमी करत असतील तर याचा परिणाम पाहायला मिळू शकतो। लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचणार नाही आणि याचा परिणाम कुठेतरी सर्वसामान्यांच्या जीवनमरणावर होऊ शकतो। करंजी, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।